आज दुपारचा चहा बनवत होतो. चहाला ठेवले होते आणि ग्राहक पण तसले येत होते. हा बघा चहा उकळलेला आहे. हा कोल्ड घेऊन आब्या कसा पडत आहे बघा. तो लाजत होता खूप आणि पिण्यासाठी कसं करत होता बघा लाजून. त्याची उगाच एक क्लिप काढतो मग फोटो. आणि त्यामध्ये पदम चहाची गाडी आली होती आणि पदम चहाची गाडी ड्रायव्हर कुठे गेलता अहो काही पावडर घेऊन आलेला आहे आमचा. परत गेलो किचनमध्ये तर चहा पूर्ण उकळलेला होता. चहा उकळून परत मग मिसळ बनवायचं हे केलं. मिसळ बनवली, मिसळ गरम पण केली आणि ते झाल्यानंतर आपले 2 कस्टमर आले होते. हे डेलीचे कस्टमर आहेत आमचे. कांदा मिरची भजीला चिरून घेतला, मिक्स करून आता भजी करण्याची तयारी होती. परत पूर्ण पीठ मळून घेतलं दोन्ही वड्याचं आणि भजीचं. परत तेल ठेवलं, तेल ठेवून आता भजी सोडणार होतो. हे बघा भजी सोडायला सुरुवात केलेली आहे. पूर्ण गरम गरम आणि चालू होती प्रोसेसिंग भजी काढायची. गरम गरम भजी चालू होते. हे बघा हे भजी काढून झालेले आहेत गरम गरम आणि वड्याची तयारी चालू केलेली आहे. वडे थापलेले आहेत. हे बघा वडे पण सोडायला सुरुवात केलेली आहे. वडे भाजत आहे. हे बघा वडे भाजून झालेले आहेत आणि हे बघा वडे काढून झाले आहेत गरम गरम मस्तपैकी रेडी टू फ्राय. वडे काढलेले आहेत सगळे. आता थोडीशी मिरची भाजून घेतो. भजी वड्या संग खाण्यासाठी हे सगळं झालेलं आहे. हा माझा मुलगा स्कूल सुटलेला आहे, त्याचं आलेलं आहे. कसं कार्टून करत आहे बघा. आणि हा भावाचा मुलगा समर्थ क्रिकेट खेळायला नसते, शाळा सुटल्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी जात आहे. मला बघून कसं करतोय बघा. फायनली मी किनाऱ्यावरती चाललेला आहे ट्रॅकिंग करून. जात असताना वाट्यामध्ये चंदू काका मस्त हिंडवत होते. हे बघा ही छोटी 2 मुलं होती. जात आहे किनाऱ्यावरती आणि हे केनालचं पाणी सोडलं पूर्ण हे भरलं होतं बंधारा, पण आता पूर्ण पाणी सुकलेलं आहे. हे कॉन्क्रीट चालू आहे केनालवरती 3रा ट्रकचं. ते पूर्ण होत आलेलं आहे. दुकानपाशी आलेलं आहे. हा कुत्रा बघा कसा करतोय आता. हे इलेक्ट्रिशियन गायत्या गॅमचे आणि हे मुन्सी लेबर. हा कुत्रा कसा करतोय बघा. हे डेली येतो. मी गाडी आली नाही माझ्या दुकानपाशी बिस्किट खाण्यासाठी भरपूर रोज येतो. हे 3ऱ्या ट्रकचं कॉन्क्रीट संपत आलं आहे. जवळपास 2 ते 3 गाडी राहिलेल्या आहेत. आणि चला दुकान उघडतोय आता. हा बघा बछडा कसा बसला आहे बिस्किट खाण्यासाठी. फायनली दुकान उघडलेलं आहे. लेबर पण आलेले आहेत वडा भजी खाण्यासाठी. हाचा ब्लॉग इथेच संपतोय.